नमस्कार. इतिहास विभाग मुंबई विद्यापीठ मुंबई आणि आंबेडकराइट हिस्ट्री काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये आयोजित या व्याख्यानमालेमध्ये मला संधी मिळाली. यासाठी मी प्रथमतः आंबेडकराइट हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर संदेशजी वाघ आणि आंबेडकराइट हिस्ट्री काँग्रेसचे सचिव डॉक्टर संतोषजी बनसोड यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आजच्या या विषयाला प्रारंभ करतो. मला आज मांडावयासाठी देण्यात आलेला विषय हा कालजयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा आहे. विशेष संदर्भ म्हणून हिंदू कोड बिलाचा आहे. कोविड-19 या महामारीच्या निमित्तानं संपूर्ण जग ग्रासलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपण आंबेडकरांचे आणि देशाच्या समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक असणाऱ्या महापुरुषांच्या विचारांचं चिंतन साकल्यानं करण्याचा प्रयत्न या वर्कशॉपच्या निमित्तानं करत आहोत. हा एक अभिनव आणि अतिशय दूरगामी परिणामकारक असा उपक्रम आहे. यासाठी मी आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. जगाच्या इतिहासामध्ये महापुरुष झालेले आहेत. भारतातही महापुरुष झालेत. महापुरुषाचं लक्षणच हे आहे की महापुरुषांना दूरदृष्टी असते. देशाच्या समाजाच्या हितासाठी योग्य वेळी योग्य ती पावलं उचलण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. त्यांना दूरदृष्टीची झेप असते, परंतु दुर्दैवानं त्यांची समकालीन पिढी ही त्या वैचारिक उंचीला पोचलेली नसते. त्यांची वैचारिक झेप त्या उंचीला पोचलेली नसल्यामुळे त्या महापुरुषाकडे पाहताना त्यांचा पूर्वग्रह, पूर्वसमज, आकस आणि संकुचित भाव असतो. त्यामुळे एक प्रकारचा प्रचंड असा संघर्ष घडतो आणि त्या संघर्षामध्ये ही समकालीन पिढी महापुरुषांच्या विचारांना, योजनांना, दूरगामी परिणाम करणाऱ्या गोष्टींना विरोध करतात आणि परिणामी महापुरुष तात्कालिक पराभूत झालेले दिसतात. परंतु उत्तर काळामध्ये, भावी कालखंडामध्ये, नंतरच्या कालखंडामध्ये त्यांना काळ विजयी बनवित असतो. म्हणून ते कालजयी असतात. काळातून विजय प्राप्त झाल्यामुळे असं याचं उदाहरण, ज्वलंत उदाहरण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू कोड बिलाच्या संदर्भातला संघर्ष याचं उदाहरण म्हणून दाखवता येईल. स्त्रियांच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्पष्ट होते. 20 जुलै 1942 नागपूर येथल्या दलित नारी परिषदेमध्ये झालेल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले होते की समाजाची प्रगती मोजण्याचा निकष हा स्त्रियांची प्रगती हाच असतो आणि तसाच मी मानतो. भारतीय सांस्कृतिक परंपरेला आधार कुटुंब व्यवस्था आहे. भारतीय परिवार व्यवस्था ही जगातली सर्वोत्कृष्ट आणि अद्वितीय आहे. हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले आहे. परंतु याची दुसरी बाजू अशी आहे की भारताची कुटुंब व्यवस्था ही पूर्णपणे महिलांच्या त्याग आणि समर्पणावर आधारित आहे. त्याचा पाया महिलांचा त्याग हाच आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जेथे महिलांचा सन्मान होतो तिथेच देवता वास करतात. गृहिणीमुळेच घराला गृह म्हणतात. गृह शब्दच गृहिणीमुळे आलेला आहे आणि म्हणून स्त्रियांच्या सन्मानाची किमान अपेक्षा धर्मग्रंथांनी केलेली आहे. धर्म याचा अर्थच जो समाजाची धारणा करतो तो. धारणा धर्म इत्याहू धर्मेण विधृतापजः अशी महाभारतात व्याख्या आढळते. यतो निश्रेयस अभ्युदय सिद्धी स धर्मः अशी पण व्याख्या आढळते की ज्यामुळे संपूर्ण समाजाचा निश्रेयस अभ्युदय होतो त्याला धर्म म्हटलं पाहिजे. धर्म हा प्राणीमात्रांचं कल्याण करणारा समष्टीप्रधान आधारस्तंभ आहे. धर्मो विश्वस्य अखिलो मूलम अशा प्रकारची वचनं ग्रंथांमधून आपल्याला पाहायला मिळतात.
आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या क्रांती आणि प्रतिक्रांती, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शंट इंडिया ग्रंथामध्ये प्राचीन वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांना अतिशय सन्मानाचं स्थान होतं हे मान्य केलेलं आहे. प्राचीन काळामध्ये स्त्रिया वेदांच्या रचयिता होत्या. सभा, समिती, विदथ ह्या राजकीय संस्थांमध्ये त्या सन्मानपूर्वक विराजमान असायच्या. गायत्री, मैत्री, अरुंधती, अपाला, घोषा, विश्ववरा या स्त्रियांची नावं आदरानं घेतली गेलेली आहेत. वेदांमध्ये आपल्याला यमयमी संवाद, जनक सुलभा संवाद, याज्ञवल्क्य मैत्रेयी संवाद, शंकराचार्य विद्याधरी संवाद यांचे संवाद प्रसिद्ध आहेत. पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये सुद्धा स्त्रिया गुरुकुलामध्ये राहून प्रावीण्य संपादन करीत होत्या असा उल्लेख आहे. राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळेस होणाऱ्या रत्न हविषी संस्कारामध्ये राजाला आपल्या मुख्य पत्नीचं पूजन ज्या पद्धतीनं करावं लागत होतं त्याच पद्धतीनं इतर निम्न जातींमध्ये असलेल्या इतर पत्न्यांचंही त्यांना राजाला पूर्वी पूजन करावं लागत होतं. म्हणजे वैदिक कालखंडात स्त्रियांचं स्थान उच्च होतं, परंतु उत्तर वैदिक कालखंडापासून आणि नंतरच्या काळात मात्र ते स्थान खालावलं आणि स्त्रियांच्या संदर्भातल्या अनेक वाईट प्रथांचं प्रचलन आपल्याला दिसू लागलं. ते खालावत इतक्या खालच्या पातळीला आलं की ब्रिटिश कालखंडामध्ये पेशवे काळ आणि नंतरचा ब्रिटिश काळ यामध्ये स्त्रियांचं स्थान दासी, गुलाम इतपत म्हणावं इतपत खालावलं होतं. बालविवाह, सतीप्रथा, बालहत्या, असंमत वैधव्य, केशवपन यासारख्या प्रथांवर ख्रिस्ती मिशनरी टीका करू लागले होते. ती त्यावेळेसची वास्तव होतं. या सगळ्या संदर्भामध्ये न्यायनिवाडे करताना प्रत्येक जातींचे स्त्रियांच्या संदर्भातले नियम वेगळे होते. प्रत्येक ग्रंथाचे नियम, प्रत्येक भाषेचे, प्रत्येक प्रांताचे वेगळे होते. त्यामुळे न्यायाधीशांचाही न्यायनिवाडा देताना फार गोंधळ उडत होता. न्यायाधीशांनी दिलेल्या निवाड्यामुळे आणखीच गोंधळ उडत होता. आणि म्हणून ब्रिटिशांना कौटुंबिक जीवन कायद्यानं नियमित करण्याची गरज वाटू लागली. यासाठी ब्रिटिशांनी कायदेविषयक ग्रंथांचा अभ्यास सुरू केला. भारतामध्ये मुख्यतः 2 प्रकारचे ग्रंथ प्रचलित होते, श्रुती आणि स्मृती. श्रुती म्हणजे दिव्य ज्ञान, तत्वचिंतन, आध्यात्मिक विचार, पारमार्थिक चिंतन हे होतं. आणि स्मृती म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारामध्ये समाजामध्ये जगण्याचे, वागण्याचे नियम यात दिलेले होते. स्मृती ग्रंथ म्हणजे एका अर्थानं कायदेविषयक ग्रंथ, एका अर्थानं संविधान, एका अर्थानं IPC, CPC असं म्हणता येईल. या स्मृतींमध्ये नारद स्मृती, पराशर स्मृती, याज्ञवल्क स्मृती, शुक्रनीती, मनुस्मृती यासारख्या खूप स्मृती ग्रंथ उपलब्ध होते. आणि या ग्रंथांमध्ये मतभिन्नता प्रचंड प्रमाणात आहे. याचं कारण असं आहे की हे ग्रंथ इतिहासाच्या त्या कालखंडात निर्माण झालेत. हे ग्रंथ गरजेनुसार निर्माण झालेत, वेगवेगळ्या प्रदेशात निर्माण झालेत. त्यामुळे त्यामध्ये फरक आहे. त्यामध्ये अत्यंत उदार स्वरूपाचा ग्रंथ आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्राबद्दल आहे असं म्हणता येईल. या कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये स्त्रियांना अनेक उदारता दिलेल्या आहेत, अनेक हक्क मान्य केलेले आहेत. लग्नाचं वय 12 ते 16 असावं स्त्रियांचं, म्हणजे ऋतुप्राप्तीनंतर स्त्रियाला लग्नाच करता यावा हा अधिकार दिलाय. एक पत्नीत्वाचा स्वीकार केलेला आहे. विवाह उच्छेद म्हणजे घटस्फोटालाही कौटिल्यांनी मान्यता दिली आहे. पोटगीचा अधिकार दिलाय स्त्रियांना. विधवांच्या पुनर्विवाहाला संमती दिलेली आहे. स्त्रियांना संन्यस्त जीवन जगण्याची परवानगी दिलेली आहे. मालमत्तेचा हक्क, स्त्रीधनाचा हक्क, हुंड्याचा हक्क यांचा स्त्रियांनाच दिलेला आहे. परागंदा म्हणजे घरातून निघून गेलेल्या पुरुषाची किती काळ वाट बघावी याचेही नियम सांगितले होते. आणि ही सगळी परिस्थिती होती. या उलट मनुस्मृतीच्या काळापर्यंत स्त्रियांवर मात्र अवजड बेड्या घालण्यात आल्या होत्या. पिता रक्षतु कौमारे या श्लोकामध्ये स्त्रीचं लक्षण लहानपणी पित्यानं करावं म्हणजे वडिलांनी करावं, तरुणपणी पतीनं करावं, वार्धक्य काळात पुत्रानं करावं असं सांगून न स्त्री स्वातंत्र्य मरहती अशी उद्घोषणा केल्या गेलेली दिसून येते. स्त्री विद्वानांनाही भूल पाडते. विद्वान अपि प्रकर्षती, कारण तिच्यात अप्रामाणिकपणा आहे, खोटेपणा आहे,
दुष्टपणा आहे, दागिन्यांची आणि विषयभोगाची आवड निसर्गतः स्त्रियांना जास्त असते, अशा प्रकारचे संदर्भ आपल्याला मिळू लागतात. मनुस्मृतीनं स्त्रियांच्या विवाह उच्छेदाला म्हणजेच घटस्फोटाला परवानगी दिलेली नाही. बहुपत्नीत्व मान्य आहे. वेदात स्त्रियांच्या वेदाध्ययनावर बंदी घातलेली आहे आणि पुरुषांना स्त्रियांना ताडण्याचा म्हणजे मारण्याचाही हक्क दिलेला आहे, ताडण करण्याचा. एका बाजूला हे चित्र ग्रंथांमधून होतं, दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षामध्ये सगळ्या कुटुंबातल्या आणि कुटुंबाचे नियम, त्यातल्या त्यात स्त्रियांच्या संदर्भातले नियम हे प्रत्येक जातीच्या जात पंचायतीमध्ये ठरत होते. त्यामुळे जात पंचायतीचे नियम आणि जात पंचायतीचे निवाडे हे त्यांच्या स्वायत्त पातळीवर काम करत होते. ब्रिटिशांनी जेव्हा ग्रंथांचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्यातल्या त्यात भारतामध्ये 2 प्रकारचे स्मृतिग्रंथ त्या काळात ब्रिटिश कालखंडामध्ये प्रचलित होते, मान्यता प्राप्त होते. एक होता मिताक्षर नावाचा ग्रंथ, स्मृतिग्रंथ, आणि दुसरा होता दायभाग नावाचा स्मृतिग्रंथ. मिताक्षर आपल्या महाराष्ट्रातल्या अंबडजवळ जे आपेगाव आहे तिथल्या विज्ञानेश्वराद्वारे रचित होता आणि पूर्ण भारतभर तो लागू होता, तो प्रसिद्ध होता. दुसरा ग्रंथ होता जिमूत वाहनद्वारा रचित दायभाग नावाचा ग्रंथ. हा केवळ बंगालमध्ये प्रसिद्ध होता. मिताक्षरामध्ये वारसा हक्क सपिंड पुत्रपौत्रांना दिला गेला होता, स्त्रियांना तो नाकारलेला होता. पुत्रांना तो वडिलांच्या जिवंतपणी मिळू शकत होता. दायभागमध्ये मात्र मुलांना आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतरच तो हक्क मिळेल असं होतं. दोन्ही ग्रंथांमध्ये स्त्रियांना उत्तराधिकार म्हणजे वारसा हक्क नाकारलेला होता. परंतु एक फरक होता. दायभागमध्ये पोटगीचा हक्क मान्य केलेला होता आणि ही पोटगी द्यावी लागू नये म्हणून बंगालमध्ये सती प्रथा वाढलेली होती. अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिशांनी विचार करणं सुरू केलं, कामकाज सुरू केलं. ब्रिटिशांनी प्रारंभीच्या काळामध्ये सतीबंदी, बालहत्याबंदी, संमती विवाहाचा कायदा, धर्मांतरणानंतर धर्मांतरित माणसाचा कुटुंबाच्या संपत्तीवर हक्क राखणारा कायदा, विधवा विवाह कायदेशीर ठरवणारा कायदा असे कायदे पारित केले होते. पण इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य संघर्षानंतर मात्र ब्रिटिशांनी भारतीयांच्या कौटुंबिक धार्मिक जीवनामध्ये हस्तक्षेप न करण्याचं धोरण आखलं होतं आणि बराच काळ या संदर्भात काही घडलं नाही. मधल्या काळामध्ये समाज सुधारकांचं कार्य वाढलं होतं, स्त्रियांच्या संघटना आणि चळवळी वाढल्या होत्या आणि म्हणून आता एक गरज वाटायला लागली होती. म्हणून ब्रिटिशांनी स्त्रियांसाठी काही कायदे करण्याचे प्राथमिक प्रयत्न सुरुवातीच्या काळात केले. त्यांना त्यामध्ये मर्यादित यश मिळालं, पण याची परिणती 1941च्या राव समितीमध्ये झालं. 1941 मध्ये सर बेनेगल नरसिंहराव यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू कोड बिल समिती ही स्थापन केली गेली. 1944 पर्यंत या समितीनं आपल्या शिफारसी मध्यवर्ती कायदेमंडळाकडे पोहोचवल्या, परंतु कायदेमंडळाने याबाबत काहीही कारवाई केली नाही. स्वतंत्र भारताचे कायदेमंत्री या नात्याने डॉक्टर आंबेडकर यांच्यावर ही जबाबदारी होती की त्यांनी हिंदू कोड बिल पारित करून घेतलं पाहिजे. 17 नोव्हेंबर 1947 ते 14 डिसेंबर 1950 या कालखंडामध्ये संसदेमध्ये थांबत या विषयावर बरीच चर्चा घडली, परंतु ठोस असं काही त्यातून निघलं नाही. शेवटी ऑगस्ट 1951 मध्ये घटना समितीचं अखेरचं अधिवेशन होतं. या अधिवेशनात तरी हे बिल मंजूर व्हावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आटापिटा करत होते. परंतु ऐन वेळेस बनारस आणि अलीगड विश्वविद्यालयाच्या कमी महत्वाची अशी बिल मांडण्यात आली आणि आंबेडकरांची इच्छा अपूर्ण राहिली. प्रत्यक्षामध्ये बिल 18 सप्टेंबर 1951 संसदेमध्ये पटलावर ठेवण्यात आलं. नवी गाडगीळ हे बिलाच्या बाजूनं खंबीरपणे उभे राहिले, तर श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित मदन मोहन मालवीय, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, करपात्री महाराज या बिलाच्या विरोधामध्ये होते. संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर गरमागरम चर्चा होती, सर्वत्र वातावरण पेटलेलं होतं आणि शेवटी चर्चेच्या फैऱ्या झाल्या, गदारोळ झाल्यानंतर हे बिल फेटाळण्यात आलं. शेवटी निराश होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 27 सप्टेंबर 1951 आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तसा राजीनामा देण्यामागे इतरही कारणं होती, परंतु त्यामागे हिंदू कोड बिल हे सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं.
हे हे सगळा विषय समजून घेण्याआधी हिंदू कोड बिलाच्या काही तरतुदी लक्षात घेणं महत्वाचे आहे. तसं हिंदू कोड बिल मोठं होतं, परंतु 5 मुद्द्यांभोवती हे फिरत होतं. या 5 भाग महत्वाचे होते. त्यामध्ये विवाह, स्त्रियांचा विवाह, घटस्फोट, पोटगी, वारसा आणि दत्तक हे विषय होते. वारसा म्हणजे जो हिंदू पुरुष किंवा स्त्री मृत्यूपत्र न करता मरेल त्याच्या मालमत्तेचा वारस ठरवणे हा मुद्दा होता. यातला विवाह कायद्यासंदर्भात हिंदू कोड बिलाने ज्या तरतुदी केल्या त्यामध्ये त्यांनी 2 प्रकारचे विवाह अधिकृत मानले. एक म्हणजे विधिपूर्वक झालेले विवाह आणि दुसरे म्हणजे नोंदणी करून झालेले विवाह. हे 2च विवाह अधिकृत मानण्यात यावे. विधिपूर्वक विवाहामध्ये सप्तपदी होणं आवश्यक मानलेलं होतं. विवाहाच्या वेळी वराचं वय 18 पेक्षा अधिक असावं, वधूचं वय 14 किंवा त्यापेक्षा जास्त असावं. आंतरजातीय आणि सगोत्र विवाहाला यामध्ये मान्यता दिली गेली होती. पहिली पत्नी जिवंत असताना दुसरी पत्नी करणं हा गुन्हा मानला गेला. लग्न कायदेशीर असलं पाहिजे याच्यासाठी एक नवीन संकल्पना आणली गेली आणि त्यासाठी काही अटी होत्या, परंतु त्यासाठी लग्नानंतर 3 वर्षाच्या आत अर्ज करणं आवश्यक होतं. घटस्फोटाचा मुद्दा होता. 7 कारणांसाठी घटस्फोट, विवाह विच्छेद हिंदू कोड बिलानं मान्य केले होते. त्यामध्ये एकाने दुसऱ्याचा केलेला परित्याग, धर्मांतर, रखेली ठेवणे अथवा होणे, वेड, असाध्य महारोग, गुप्तरोग आणि क्रौर्य या 7च कारणासाठी घटस्फोटाची केस दाखल करता येईल असं त्यात सांगण्यात आलं. वारसा हा 3रा महत्वाचा मुद्दा होता. मिताक्षरानुसार मृताची संपत्ती घरातील बाप, मुलगा, नातू, पंतू अशा उरलेल्या पुरुष मंडळींचीच होती मानली गेली होती. मिताक्षरानुसारचा हा वारसा हक्क हिंदू कोड बिलानं नाकारला. दायभागमध्ये मृताची संपत्ती ही वैयक्तिक मानल्या गेली होती. त्यामुळे मृत व्यक्ती आपली ती संपत्ती वाटेल त्या पद्धतीने विल्हेवाट संपत्तीचा करू शकत होता असा त्यात प्रोव्हिजन होतं. हिंदू कोड बिलाने दायभागमधला हा जो मुद्दा होता वैयक्तिक संपत्तीचा हा स्वीकारला आणि स्त्रीला संपत्तीमध्ये वारसा हक्क मान्य केला. मग स्त्री ती विवाहित असो वा अविवाहित, तिला मूल असो वा नसो, ती श्रीमंत असो वा गरीब, कुठल्याही पद्धतीचा भेदभाव तिच्या संदर्भात होणार नाही. आईच्या मालमत्तेमध्ये मुलीला जो हिस्सा मिळेल त्याच्या अर्धा वाटा मिळावा आणि बापाच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलाला जो हिस्सा मिळेल त्याच्या अर्धा हा मुलीला मिळावा अशा पद्धतीचं यात मान्य केलं. स्त्रीधन, हुंडा ही पूर्णपणे वधूची मालमत्ता होती असावी असं सांगितलं. पोटगीच्या संदर्भात सुद्धा पोटगी हक्क मान्य केला गेला. पत्नी काही विशिष्ट कारणामुळे जर वेगळी राहत असेल तरी पण ती पोटगी मागू शकेल आणि ते कारण सुद्धा यात नमूद केलेले होते. दत्तक हा महत्वाचा मुद्दा होता. दत्तक घेण्यापूर्वी पतीनं पत्नीची परवानगी घेतली पाहिजे आणि जर विधवेला दत्तक घ्यावयाचा असेल तर मृत पतीनं नोंदणी करून अथवा मृत्यूपत्र करून तशी परवानगी दिलेली असलेली पाहिजे. अशा पद्धतीचे प्रोव्हिजन्स त्यामध्ये होते. या सगळ्या गोष्टींना अपवाद होता शेतीचा. शेती हा राज्यांचा विषय होता आणि कायदा केंद्राचा होता. त्यामुळे शेतीच्या संदर्भातल्या वाटण्या कशा कराव्या, त्याचे उत्तराधिकार कसे ठरवावे या संदर्भात हिंदू कोड बिलामध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली नव्हती. दक्षिण भारतामध्ये आलिया संतानम आणि मरुमक्कटय्यम या प्रकारच्या विवाह पद्धती होत्या. या पद्धती या हिंदू कोड बिलाने म्हणजे नरसिंहराव यांच्या हिंदू कोड बिलाने या पद्धती कायदेशीर मानल्या. या हिंदू कोड बिलाच्या प्रोव्हिजन्सचा सगळा अभ्यास केल्यानंतर कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये काही सुधारणा करून नवीन स्वरूपातलं बिल संसदेसमोर पटलावर ठेवलं. त्यामध्ये घटस्फोटासाठी पती आणि पत्नी या दोघांच्या व्यतिरिक्त एखादा 3रा व्यक्ती सुद्धा कोर्टात अर्ज दाखल करू शकेल अशा प्रकारचं त्यांनी बदल सुधारणा घडवली होती. बापानं सुचवलेल्या नावाच्या व्यतिरिक्त आई एखाद्या 3ऱ्या इसमाला आपल्या लहान मुलाचा आज्ञान पालन करता म्हणून कायदेशीर पालक नेमू शकेल असं यात होतं. मिताक्षरानुसार दिलेला वारसा हक्क नामंजूर केला आणि वारसा हक्काचं स्वरूप सामुदायिक कुळांच्या स्वरूपाचं असावं असं टाकलं. विधवेला किमान 5,000 रुपये पोटगी मिळावी. मुलींचा वारसा हक्क मुलांच्या बरोबरीचा असावा आणि दक्षिण भारतामध्ये प्रचलित असलेल्या आलिया संतानम आणि मुरुमक्कटय्यम या विवाह पद्धती पूर्णपणे रद्द करून
संपूर्ण भारतासाठी एकच कायदा असावा, स्त्रीकडे पुरेशी साधनं असतील आणि पती जर मुलांचे संगोपन करण्यास असमर्थ असेल तर स्त्रीनेच औरस आणि अनौरस मुलांची जबाबदारी उचलावी, अशा प्रकारच्या सुधारणा कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या. प्रत्यक्षात हा कायदा जेव्हा पटोलावर ठेवण्यात आला तेव्हा ठेवण्यापूर्वीपासूनच फार मोठा गोंधळ उडाला होता. याला राज्यघटना, भारतीय राज्यघटना आणि हिंदू कायकोड बिल, हिंदू कायदा हे दोन अत्यंत बहुमूल्य आणि चिरंजीव देणी आपण भारताला देत आहोत, अशा प्रकारची पवित्र भावना डॉक्टर आंबेडकरांची होती. याविरुद्ध हे बिल संसदेत येणार अशी हाकाटी सुरू असतानाच विरोधक या बिलाचा अभ्यास न करताच या बिलाला आंबेडकर स्मृती म्हणून हिणवू लागले होते. आमच्या हिंदू धर्मावर हा एक घाला आहे असा विरोधाचा मुख्य मुद्दा होता. आपल्या मालमत्तेमध्ये जावई लोक हिस्सा मागतील अशी भीती व्यापाऱ्यांना वाटू लागली होती, म्हणून व्यापारी विरोध करू लागले होते. हा कायदा फक्त हिंदू, बौद्ध, जैन, शीख यांना लागू होता, मुस्लिमांना नव्हता. हा सुद्धा मुद्दा वादाचा होता. मुस्लिमां ही नाराजी, अशा प्रकारची नाराजी असल्यामुळे खूप चरवीत चरवणं घडली, निदर्शनं घडली, भाषणबाजी घडली, विरोध झाला, गोंधळ संसदेतही झाला आणि संसदेबाहेरही झाला आणि सगळ्याची फलश्रुती परिपाक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजीनामा द्यावा लागला आणि देताना त्यांनी हा लढा, जरी मी संसदेत हारलो असलो तरी मात्र मी हा लढा सुरूच ठेवणार, अशा प्रकारचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. सगळे घडामोड घटनाचक्र घडले आणि इथून पुढे आंबेडकरांच्या विजयाचं सूत्र काळानं सुरू केलं. हिंदू कोड बिलाचं महानाट्य घडल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हार झाल्याचं तात्कालिक चित्र होतं. त्यावेळेस आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या, नाराजी निराशेचे अंक पार पडले होते, पण याकडे पाहून काळ हसत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काळानं विजयी केलं. यावेळेस पंडित नेहरू सुद्धा सुरुवातीला जे सांगत होते की हिंदू कोड बिल येणारच, ते नंतर बदलले होते. काँग्रेसच्या बैठकीतही बहुमतानं प्रस्ताव पारित झाला तरी पण बदलले होते. नंतर मात्र याचं कारण असं होतं, सांगण्यात आलं की 1952 जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव होऊ नये ही जबाबदारी सुद्धा पक्षप्रमुख म्हणून पंडित नेहरूंची होती. पण पंडित नेहरूंनी नंतरच्या काळामध्ये पुढाकार घेतला आणि नंतर ज्या 1955-56 या कालखंडामध्ये हिंदू कोड बिलाचे तुकड्यांच्या स्वरूपामध्ये, सुट्या भागांच्या स्वरूपामध्ये काही कायदे पारित झालेले आपल्याला दिसायला लागतात. 1955चा हिंदू मॅरेज ॲक्ट, 1956चा हिंदू सक्सेशन ॲक्ट, 1956चा हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट, 1956चा हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट, हे कायदे पारित झाले